नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजचा व्हिडिओ. खरं तर आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आमिर खान वरती. हे तर ह्यांना आमिर खान नाही म्हटलं पाहिजे, ह्यांना लग्नावाले आमिर खान म्हटलं पाहिजे. आता का ते सांगतो, भाऊनी 61व्या वर्षी आपलं तिसरं लग्न केलंय आणि 61व्या वर्षी त्यांना खरं प्रेम झाले. आणि सांगायची बाब अशी म्हणजे आमच्यासारख्या पोरांची ही तर 30-35 वर्ष झाले तरी लग्न थटलेली, म्हणजे पोरी अक्षरशः म्हणजे शेंबड्या पोरी अक्षरशः म्हणतायत की आम्हाला रूम पाहिजे, पुण्या मुंबईला रूम पाहिजे, पोरगा एकुलता एक पाहिजे. त्याच्यानंतर त्याला आई-बाप नसले पाहिजेत. तो एकटाच असला पाहिजे. त्यानं फक्त माझंच ऐकलं पाहिजे. त्यानं फक्त माझंच सगळं केलं पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या पोरी आहेत कुठेतरी आणि शेवटी लग्न झालं तर पोरी काय करतायत, ड्रममध्ये घेऊन मारून टाकतायत आणि कुठं पिकनिकला गेलं तर काड्यावरून फेकून देतायत. म्हणजे अशी आमची अवस्था झाली आणि तिकडं आमिर खान भाऊंनी तिसरं लग्न उरकले ते पण 61व्या वर्षी. आणि सांगायचा भाग असा, म्हणजे त्या लग्नात मी बघत होतो. त्या लग्नात त्याची पहिल्या बायका, पोरं सगळी उपस्थित झालेत. ते सारा अली खान आणि तिचा तो मित्र इब्राहिम खान तिकडे दरवाजाच्या चौकटीत उभं राहिलेत आणि पाहुण्यांचं स्वागत करतायत. म्हणतात आमच्या बापाच्या लग्नाला या, बापाच्या लग्नाला या. म्हणजे एवढा पारंपरिक आणि जबरदस्त माहोल होता लग्नात, म्हणजे काहीच बोलू. तिकडे सारा अली खान सगळ्यांना जेवण वाढते. माझ्या पप्पांचं लग्न आहे, माझ्या पप्पांचं लग्न आहे करून. म्हणजे काय, म्हणजे काहीच बोलू. आणि दुसरी एक मजेची गोष्ट सांगायची म्हणजे म्हणजे इकडं हा भाऊ त्याच्या तिसऱ्या होणाऱ्या बायकोच्या गळ्यात माळा घालतोय आणि माळ्याच्या अगोदर 5 मिनिटं त्या किरण रावकडे जातोय आणि तिचा पप्पी घेतोय, तिची किस घेतोय. म्हणजे एवढं पारंपरिक कसं होऊ शकतं? इथं आमच्या बायका एखाद्या पोरीबरोबर बोललं तरी 10 वेळा संध्याकाळी मोबाईल चेक करतात आमचा. आणि म्हणजे बाकीच्या गोष्टी तर वेगळ्याच, म्हणजे एवढा त्रास असतोय. आणि इकडं भाई त्या किरण रावला तो किस करतोय, म्हणजे मी बोललो डोक्यालाच हात लावून गेला. म्हणलं एवढं फ्रीडम आणि एवढं मॉडर्न फॅमिली कशी काय असू शकते? बरं ते पण जाऊ द्या. ह्या भाईला खरं प्रेम झालं 61व्या वर्षी. ठीक आहे. 61व्या वर्षी 2 वर्ष त्यानं जाहीर केलं, की आता मला तिसरं लग्न मला मला खरं प्रेम झालंय आणि आता मी तिसरं लग्न करणार आहे. तिसरं लग्न करायच्या टायमिंगला भाईंनी बोलतात ना, टायमिंग असला खतरनाक निवडलाय म्हणजे काहीच बोलू. आता नुकताच पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्याच्या तोंडावरती भाऊंनी लग्न केलंय. म्हणजे भाऊला मी कोपऱ्यापासून असा सलाम ठोकतोय, म्हणजे काहीच बोलू. म्हणजे पावसाळ्यात फुल धागड-धिंगा म्हणजे धिंगाणा होणार आहे. पण सांगायचा भाग असा, आता तो आमिर खान आहे. त्याच्याकडे ढिगभर पैसा आहे. त्यामुळे तो तिसरं काही चौथं पण लग्न करू शकतो. त्यासाठी मित्रांनो पैसा कमवा, एवढंच मला कुठेतरी वाटतंय. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.